उपजुनी पुढती येऊ काला खाऊ दहिवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी अवघी होंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल 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 समचरण शराजम सांद्रणीलाबुधावं जगननीत पाणी मंडना मंडनाम तरण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैधवलहस विठ्ठलं चिंतयामि महयोग पिटे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन श्री चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांसी केले स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा अनुग्रह ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह धन पावन झालो चराचरी उपजुनी पुढती उकाला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग थोडासा इको कमी करा थोडा कप म्हणजे स्पष्ट करीन होते का मी बोललेलं कळते का तिकडं मग काय नाही राहू द्या श्री करता निवडलेला अभंग जगदवंदिनी जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी देहूची सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिपंत पुतळी वैराग्य महाराष्ट्र भूषण श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा कालेल्या प्रसंगातून अभंग शिवकर्ता निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार देणं अगत्याचं आहे। आज द्वादशी आहे आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा सोहळा चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्व सहभागी आहोत। हजारो नाही लाखो वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या असणाऱ्या फळावरती आपले या ठिकाणी उपस्थित भरपूर वारकरी आहेत आणि ह्या सोहळ्याची असणारी ज्यांनी पहिल्यापासून आपले असणारे जीवन आपली असणारी परमार्थाची धुरा आणि आपलं जीवन सगळं परमार्थामध्ये परमार्थाला या ठिकाणी अर्पण केलेलं आहे असे असणारे आमच्या भगिनी श्री हरिभक्त परायण पुरण पूजने कांताताई महाराज सोनटक्के
ज्ञानेश्वर संस्थान भोरवाडी यांनी 22 वर्ष झाले का? 23 वर्ष. 23 वर्ष म्हणजे 1 वर्ष कमी आहे. पुढल्या वर्षी 2 तपपूर्ती होणार आहेत आणि त्याच्यातले 1 तपपूर्ती आता ह्या 5-4 वर्ष किंवा 5-6 वर्षापासून माझं येणं नाही झालं, पण मला वाटतं 10 ते 15 वर्ष सातत्याने दिंडे चालवायचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. बरोबर आहे ना महाराज? महाराज एखाद्या यजमानाकडे मागं राहू पुढं राहू, पण आम्ही एक 5-6 जणांनी एवढी दिंडी म्हणजे दुसरं काही नाही करता करविता तो आहे, पण आम्ही एवढंच केलं की भरपूर असा भजनाचा आनंद घेतला आणि तो क्षण तो आनंद परत जीवनामध्ये मिळेल का नाही सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी सर्व महाराज मंडळी आहेत, सर्व या ठिकाणी गायक वादक असणारी पीटी मास्तर मृदंगाचार्य घुले महाराज आदी करून असणारी हे सर्व बारीक बारीक छोटे महाराज नाही का, काय ती पकवा आम्हाला ताल दाखवते. बरं आहे का? आता काय ताल मुरलंय. ह्या वयात जर मी असा बनला असतो तर इथं मी नसतो ना आता नाही का, लांब कुठंतरी हिमालयात जाऊन बसलो असतो नाही का, पण आमच्या दैवात नव्हतं. आज ते लेकरू एवढं या ठिकाणी कारण त्यांना त्याचं भाग्य थोर आहे की ज्यांना माईसाहेबाचा सहवास लाभला आणि त्यांच्या तालमीमध्ये हे लेकरू तयार झाले. एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल असो. आता थोडक्या वेळामध्ये महाराज आता नमन करण्यात आणि त्याच्यातच आपला टाईमच संपलाय. आता काय करू नाही का, आता तरीसुद्धा 15 मिनटं बोलतोच. मग अशीच ते स्वयंपाकवाल्याने सांगितलं महाराजा उरका लवकर. म्हणलं तसं काही काळजी करायची नाही. महाराजाचं कीर्तन म्हणजे असं असतं प्राथमिक शाळा नाही का, प्राथमिक शाळा कधी कधी भरली तरी चालतं पण वेळेवर बंद होणार नाही का, त्याची काही चिंता करायची नाही. झालं 15-20 मिनटं किंवा 10-15 मिनटं बोलणार आहे, याच्या पलीकडे मी सेवा करणार नाही. मला लई फोनवर फोन चालू इथं नाही का, मलाही आता नाही का असे ओढ लागली नाही का, कधी जाईन नाही का, आता असं झालेलं आहे. आता मलाच काय तुम्हाला सुद्धा सगळ्याला असं वाटतंय की आता कधी नाही का. इथं खरं तर काय आहे नाही का, इथं संतांच्या दारामध्ये देवाच्या दारामध्ये नाही का, इथं काय आहे सुख आहे नाही का. सुख वसी याची ठाई बहुपायी संताच्या पायामध्ये नवे नवे नामदेव महाराजांनी तुकोबारांनी सुद्धा सांगितलं नाही का, जयाचे द्वारी असं जर असेल नाही का, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले अंगी आईसे बळ रेडा बोले अंगी आईसे बळ. अरे ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळे म्हणा, तुम्ही म्हणणार महाराज काय गप्पा हाणताय, आम्ही काय आज बघितला काय नाही का, सारखं तिथं जातो येडे मारतो तिथं चक्र येऊस तर आम्हाला कधी सोन्याचा दिसला नाही, सगळ्याला लाकडाचा दिसतो नाही का. अरे असं नाही, सगळे कीर्तनकार प्रवचनकार सांगत नाही, जिथं लक्षार्थ जिथं वाचार्थ लागत नाही तिथं लक्षार्थ, तिथं सोन्याचा पिंपळ म्हणजे तिथं काय शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराने सुंदर तुका म्हणे तिथे सुखा काय उनी राही समाधान चित्ताची. आतापर्यंत आम्ही समाधानामध्ये होतो, पण आता चित्त आमचं कुठं चाललंय नाही का, राही समाधान. चित्ताची तिकडं चित्त गुंतलेलं आहे. आता आम्हाला जायचंय, आता आम्हाला सगळे आता इथून निघले की डायरेक्ट कुठं जाणार आम्ही नाही का. आतापर्यंत आम्ही माहेरामध्ये होतो, आता कुठं जायचंय, आता सासरला जायचं. आणि तिथं सासरला गेलं की तुम्हाला माहिती आहे जर्सी गायचं शेण काढावं लागते नाही का, जर्सीचं गाय काढावं लागतंय, कांदे उपटावं लागते, कापूस आलाय काढायला. आता इथं काय सांगायची गोष्ट आहे का, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे व असं खर असं कसं होतं का, तसंच होतंय माझ्या कीर्तनाला. बरोबर होते का असं नका. इथं शूटिंग चालली म्हणून माझी तक चालली, माझ्या कीर्तनाला शूटिंग चालू असते कधी कधी. असे का
मला पहिलं नाही का सांगायचं? मला येणूत करायचं सवय, तसं काही नाही, राग मानायचं नाही. हां, सिस्टीम चांगली तुमची, व्यवस्थित आहे. सगळ्याचं नाही नाव घेतलं तरी जमून, पण तुमचं नाव मी माईकवाल्याचं घेतच असतो, म्हणजे चांगले सेवा देतात ते. असं काय सांगत होतो महाराज? हां, कीर्तन बरं झालं. इथं काय आहे आपल्याकडे? सुख आहे महाराज. ह्या असणाऱ्या संतांच्या दारामध्ये सुख आहे. आपण आहो एवढंच काय, आपल्याला सुखाचं ठिकाण तर आहे, आपल्याला विश्रांतीचं ठिकाण आहे, नाही का? एका दिवशी काय झालं माहिती का? देवाला सुद्धा कंटाळा आला महाराज, नाही का? कंटाळा आला देवाला. आणि देवाला कंटाळा आल्यावर देवाने विचारलं, देवाला वाटलं मला कुठंतरी विश्रांती असेल, विश्रांती पाहिजे, मला काहीतरी पाहिजे. आणि म्हणून नामदेव महाराजाला बोलून घेतलं. म्हणले, नामदेवा, अरे मी किती दिवस उभा राहिलो, योगी 28, नाही का? विठेवरी उभा, इतके दिवस झाले, योगी 28 पर्यंत, योग 28 झाले, आतापर्यंत मी इथं उभा आहे. मला विश्रांतीची गरज आहे, नाही का? विश्रांती घ्यावा लागेल मला. मग कुठं घ्यावा? नामदेव महाराजांनी सांगितलं, तुम्हाला विश्रांती घ्यायची ना, एक काम करा, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम ए नामा म्हणे विश्रांती विश्रांती घ्यावया, विश्रांती घेवाया कल्पावरी, विश्रांती घेवाया 84 सिद्धांचा सिद्ध वेठी मेरा, सुख सोहळा गायवान, सुख सोहळा गायवान, सदांची सिद्धांत नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तुम्हाला विश्रांती घ्यायची ना, एक काम करा, नाम म्हणे देवा चला तया ठाया. कुठं? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा
दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव दैवताचे नाव सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. ज्यावेळेस महाराज तुम्ही नवीन कीर्तन करायला लागलात ना, तुम्हाला आठवतं का मी मोहायला कीर्तन ठेवलं होतं. तुम्ही पोरीपेक्षा थोडंसं मोठं असतं त्यावेळेस काय आवाज होता म्हणजे आता नाही असं नाही, पण त्यावेळेचा आवाज थोडासा फरक पडला. म्हणजे आता आहे पण तो असला आवाज म्हणजे डबलच्या वरच्या शेडजेला म्हणजे सहज रीतीने. आणि मला वाटतं ही आपणची परंपरा आहे नाही का, ही जी काय संस्कृती आहे आता तशीच पुढं लाभली महाराजांना आणि महाराजांचे ह्या पोरींला. तर ही जी काही आवाजाची देणगी आहे ही कोणाच्या हातात नाही, ती नैसर्गिक आहे आणि ती देवाची देणगी आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय नामदेव महाराज सर्वच नामदेव महाराजांनी सांगितलं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर इथं सुख आहे. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात नामामणी देवा चला तया ठाया विश्रांती घे व्हाया कवर. 1-2 दिवस नाही, महिनाभर नाही, वर्षभर नाही, विश्रांती घे व्हाया कल्पावरी. कल्पावर एक कल्प कशाला म्हणतात नाही का, 4 युगाची एक चौखडी 100 वेळ गेल्यानंतर एक कल्प होता असतो, त्याला म्हणायचं एक कल्प. का अशा अनेक कल्पावर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर ह्या ठिकाणी म्हणजे आळंदी ह्या ठिकाणी विश्रांतीचं ठिकाण आहे. मग जर तुम्हाला नामदेव महाराज देवाला सांगतात तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर इथं या. मग आपल्याला विश्रांती घ्यायला इथे यायला काय हरकत आहे का? हा, इथं थांबायला काय हरकत आहे? मग आता आपण काय करू, त्रयोदशीला काला झाल्यावर जाऊ. तसं नाही. आता आम्ही महाराजांना आम्ही थांबू शकतो, पण तुम्ही नाही राहणार का, तर इथं आपल्याला संसाराची ओढ आहे. असं मला आता तिकडं लांबवायचं नाही की ह्या ठिकाणी सुख आहे आणि ह्या ठिकाणी असणारं महादेवच. ऐका ए चाललं मला सांगा रे बाबा, हो नाही तर ते म्हणते ह्याला काय नाही का. असं नाही. कीर्तनाची महाराजांनी सांगितलं. म्हणले महाराजांना म्हणलं की बाबा आज पत्रिकेवर तुमचं नाव आहे, तुम्ही दिंडी चालक मालक आहात, तुमचंच आज काल्याचं कीर्तन. ते म्हणले नाही मला लई कंटाळा आलेला आहे आज. आणि ही जी व्याप आहे दिंड्या काढणं हे लई आवड. रात्री महाराजांनी सांगितलं तर दिंडीबद्दल थोडंसं ते विनोद करत असतात विनोदामध्ये. कारण रात्रीचं मला कीर्तन ऐकण्याचा योग आला नाही, कारण मी माझं दुसरीकडे कीर्तन असल्यामुळे तिकडं. नाही तर रात्री कीर्तन ऐकायचं होतं. वाघ महाराजांचं कीर्तन विनोदी असतं असं की. आणि महाराजांनी सांगितल्यामुळं मला आज इथं उभं राहावं लागलं. चलास नाही का, शिवेकी करावे सांगितले काम तिथे होतो पण कामा नाही. इथं जसं मालकाने सांगितलं तसं काम करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सांगतं ह्या असणाऱ्या परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल आणि परमार्थ करायचा असेल तर ह्या वैकुंठातून सुद्धा आणि भूलोकातून इथं यावं लागतं महाराज.
आणि हितं आल्याशिवाय आम्ही भाग्यवान आहोत, आम्हाला भारतामध्ये आम्हाला जन्म मिळाला, त्याच्यातली त्यात दुग्ध शर्करा योग नाही का आम्हाला महाराष्ट्रामध्ये, का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा महाराष्ट्रात आम्हाला जन्म मिळाला म्हणून आम्हाला देहूची वारी करता येते, आळंदीची वारी करता येते, पैठणची वारी करता येते, नवे नवी पांडुरंगाची पंढरीची वारी करता येते. हे आमचं परम भाग्य आहे. आणि म्हणून आणि ही असणारी परमार्थ का त्याचा आनंद घेण्यासाठी, ते आम्हाला या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी तुकोबाराय म्हणतात आम्ही काय करू, ह्यो आनंद घेण्यासाठी आम्ही परत 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 जन्माला येण्याचं काम करू. आम्ही जन्माला येऊ अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. उपजोनी पुढती येऊ, उपजोनी पुढती येऊ, उपजोनी पुढती येऊ, उपजोनी पुढती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उपजोनी पुढती येऊ, आम्ही परत जन्माला परत, उपजोनी म्हणजे जन्माला परत येऊ नाही का, जन्माला येऊन परत येऊ असं म्हणतात. आता आम्ही एकाच जन्माला, मी तर कंटाळलो बुवा, तुमचं काय असेल ते खरं नाही का, एकाच जन्माला आम्ही नको नको करा नाही का, असं वाटतं नको नको नाही का, नको नको योग नाही का. आता आम्हाला ह्या म्हणजे ह्या संसाराचा त्रास, आता खरं सांगा आम्हाला संसारामध्ये वावरत असताना, संसार करत असताना कोणाला सुख लागले आतापर्यंत नाही का, जगी सुखी असा कोण आहे नाही का. रामदास स्वामी म्हणतात असा जगामध्ये एक नाही कोणी तो सुखी आहे नाही का. प्रत्येकाला दुःख आहे या जन्माला, या मनुष्य जन्मामध्ये, या शरीरामध्ये आल्यानंतर कोणाला सुख नाही. मग तुकोबाराय असं का म्हणतात बरं नाही का, का म्हणतात मी परत परत त्या जन्माला येऊ, का उपजून येऊ का, तर त्या उत्तरार्धामध्ये त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे नाही का. काला खाऊ दही भात, आम्ही काला खाण्यासाठी येऊ. वास्तविक पाहता शरीर चांगलं नाही, शरीर चांगलं नाही, कारण तुका सगळ्या संतांनी सांगितलं नाही का, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. एवढं जर नाशिवंत शरीर आहे तर त्याची अपेक्षा काय करतात तुकोबाराय,
कारण परत एके असताना अभंगामध्ये तुकोबराने सांगितलं, शरीर जरी नासिवंत असलं तरी ह्या शरीरासारखं दुसरं शरीर चांगलं नाही. का? ह्या शरीराला येऊन काय करता येतं? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले. शरीर साध्य होयत केले शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीर शरीर तुकोबराने सांगितलं शरीर चांगलं आहे, उत्तम आहे. सुखाचं ठिकाण काय आहे तर शरीर, माणसाचं शरीर आहे. म्हणून तुकोबराने शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले. पण कधी? साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले. एवढं सुंदर शरीर आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, उपजोनी पुढती येऊ काला खाऊ दही भात. आता इकडे आपल्याला, कारण जन्माला येताना अत्यंत दुःख आहे. एवढं दुःख आहे, प्रत्येक जीव देवाला नाही का म्हणतो, एक वेळा करी ह्या दुःखा वेगळी दुरितांचे जाळे उघोनी. ह्या दुःखातून वेगळं कर बाबा मला, का नाही का. मातीची उदर कव्हरी पचवणी विष्टीचे दातरी, नवमा उकडून या नवमासवरी जन्मोजन्मी मरती. एवढं दुःख आहे काय आता सांगायला वेळ नाही आपल्याला. एवढं दुःख आहे जन्माला येतानी, आईच्या पोटात दुःख आहे, जन्माला आल्यावर दुःख आहे, जन्माला येतानी दुःख आहे, लहानपणी दुःख आहे, तरुणपणी दुःख आहे, म्हातारा झाला तरी दुःख, मेला तरी दुःखच आहे नाही का. सगळं दुःख एवढं दुःख आहे. पण तरी सुद्धा तुकोबराय ह्या माणसाच्या शरीराची अपेक्षा का करतात नाही का, हा प्रश्न आहे. एवढं दुःख आहे आणि म्हणून प्रत्येक जीव आपल्या असणाऱ्या देवाला नमस्कार करतो नाही का. एक वेळा करी या दुःखा वेगळे. मग देवाने सांगितलं माझ्यासाठी काय करशील बाबा. त्यांनी सांगितलं नाही का, आठवीन पाये हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस. हे आठवीन पांडुरंगा आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. ए रात्राने दिवस हे पांडुरंगा आठवीन पाय माझा नवस, आठवीन देवाला सांगितलं मी काय करीन, तुमचे पाय आटीन, तुझं नामस्मरण करीन बाबा. पण देवाच्या जीवाने देवाला सांगितलं पण जीवाच्या कुठं ध्यानात राहिलं नाही का. माणसाचा सगळ्यात
अवगुण कोणचा असेल तर विसरणं. अहो एवढं विसरणू माणूस आहे, एवढा विसरवली सकाळी काय भाजी खाल्ली ती संध्याकाळीला आठवत नाही. मग देवाला वचन दिलेलं कसं राहणार वा. आणि म्हणून आठवीन पाये हा माझा नवस. थाप मारा की गुरुजी. बरे विठ्ठला 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 विठ्ठला. मग तो कोबर आहे तुम्ही म्हणता उपजनी पुढते येऊ काला खाऊ दही भात. तुम्ही दही भाताची अपेक्षा करून इथं जन्माला येऊन मग तुम्ही तर म्हणतात ना आम्ही वैकुंठवासी आलो याची करणासी नाही का. बोलले जे ऋषी साच भावी वर्त. तुम्ही वैकुंठात राहणार आहे मग वैकुंठात नाही का ह्या काला इथंच यायची काय गरज आहे. तो कोबर आहे म्हणले वैकुंठात नाही ना. वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही. कवळ काहे काल्याचे वैकुंठित कवळ काहे कवळ काही काल्याचे वैकुंठित ऐसे नाही. कवळ काही काल्याचे. झालं का तिकडं माझं संपलं आता काही नाही. आणि मग तुम्ही म्हणतो तो कोबर आहे म्हणले वैकुंठात नाही ना हा काला बाबा. आणि म्हणून तर इथं येण्याची अपेक्षा आहे, इथं येण्याची इच्छा मी करतो का. वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तो कोबर आहे आम्हाला सांगा तो काला तुम्ही एकटे सेवन करणार का आणि कालना देणार. तुकुबर आहे म्हणले नाही नाही मी त्याच्यासाठीच नाही का शिवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. आम्ही काय केलेलं आहे आम्ही हा जो ब्रह्मरसाचा काला ब्रह्मरस आहे तो आम्ही एकटे सेवन करणार नाही तर मी काय करणार एकमेका देवमुखी सुखे घालू होंबरी. आम्ही काय करू एकमेकांना तो काला वाटू. आणि मग तुकोबरायला साधकांनी विचारलं तुकोबराय हा काला बरोबर आहे तुम्ही एकटे सेवन करणार नाही बरोबर आहे. तुम्ही अनेकांना आमच्यासारख्याला सगळ्यांना तो काला देऊन सगळ्यांचा उद्धार करणार बरोबर आहे. पण तो काला होतो कुठं तेवढं ठिकाण सांगा ना.
विठोबार खुमाये बार कोमा विठोबार खुमाये बार कोमा विठोबार खुमाये विठोबार खुमाये बार कोमा विठोबार खुमाये बार कोमा विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये कुंडली हरी ढोल विद्यान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय फोटो काढायचा आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबार भगवान हरे धावत्या वेगामध्ये अत्यंत थोड्या वेळामध्ये आपण भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला वेळ कमी आहे. फक्त 5 मिनिटामध्ये आपल्याला सेवा समाप्त करायची. एक कालेच्या प्रसंगानुसार एकच लीला सांगतो आणि सेवा समाप्त करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. असो वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, बंदी शाळेमध्ये झाला, गोकुळामध्ये आणलं असं समजा नाही का. गोकुळामध्ये आणलं आणि गोकुळामध्ये आणल्यावर तो खोडे करू लागला आणि खोड्या करत असताना अनेक खोड्या सगळ्या गवळणी गारानं घेऊन आल्या नंदाच्या घराला नाही का. अगोदर सांगितलं नंदाच्या घरी आल्या सगळ्या गवळणी ज्या सगळ्या असणाऱ्या घराने करू लागल्या. येशवदे बाळ तुझा ताना कुठवर सोसुधिंगण. पहिली आली धावून निग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दुईची गाठ बांधुनी. गाठ बाई कोणाशी सुटे ना ग बाई कोणाशी आवरेना. येशवदे बाळ तुझा ताना कुठवर सुसुधिंगाणा. सगळ्याला माहिती सगळ्या गवळणी एक गवळण तर अशी म्हणली कारण असं असतं म्हणस. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पहिलेच ऐकलंय. ते ऐकलं तरी परत परत काल्याचं कीर्तन म्हणलं की तेच ऐकावं लागतं. बाबा कुठला जरी फॉरेन रिटर्न जरी असला तरी त्याला तेच सांगावं लागतं कारण हा काल्याचा प्रसंग आहे. असो सांगितलं ह्या गवळणीला सांगितलं गवळणी ए कृष्णा अरे कोणाच्या घरी जा पण या म्हातारीच्या घरी येऊन बघ. नाही बांधून टाकला तर तिथून पुढं नाही का. मग कृष्णाने तुम्हाला माहिती शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला सगळा कथाभाग माहिती आहे. कृष्णाने तिचा घर नंबर लिहून घेतला आणि जसे गेले पाठ्याच्या वेळेमध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गेले ते असणारे गवळी आणि गवळण तिथं झोपलेली. तुम्हाला माहिती का दुहीची गाठ बांधोनी गाठ बाई कुणाची सोठे ना. दोघीची कशाची गाठ बांधली तुम्हाला माहिती विणीची आणि दाढीची. दोन्हीची गाठ मानली. आता गाठ कुठं सुटती नाही का. ज्यावेळेस गवळण उठली महाराज पूर्वीच्या काळामध्ये गवळण लवकर उठायची. आता गवळी लवकर उठत येतो गवळण लवकर. आता गवळी उठवतो शेण तीच काढतं जरशाच्या गाय पाणी तीच ठेवतं चहा तीच करतं ते नाही का. आता तिकडं सांगायची काय आता तुमच्या सगळ्याच्या पाट आहे नाही का. तेच सगळं करतं. तिला चहा 2 कप ठेवतं एकच कप येतं अशी. आता पहिल्या गवळणी उठायच्या सडा समर्जन नाही का. सडा समर्जन करोनी गोपी घट घेऊनी कुक्षी उठी श्याम सुंदरा श्रीधरा. अशा गवळणी असे भोपळे चालू असायचे असू. आणि म्हणून अशा असणाऱ्या वेळामध्ये गवळण उठली की त्या असणाऱ्या गवळ्याच्या दाढीला हिसका बसला. त्यांनी सांगितलं त्यावेळेस ते असणाऱ्या गवळ्याचे उद्गार आहेत. ते म्हणते मस्त मोहनी माजली धांगडी करती वडावडी मज लागे. त्यांनी सांगितलं ए बाबा त्या गवळ्याने सांगितलं तुला काय वाटत का नाही आता उजडलंय पार माझ्या नाही का दाढी का आवडतेस. त्यावेळेस ते तुम्हाला काय चेष्टा करायची का एवढीच वेळ आहे का. असं दोघाची जमलिंग झाली. आता काय करावं. ऐ पुरी माझा काढायचा फोटो काढला का
मी बाबा आहे ना. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगितलं मग आता ती काय गाठ बाई कोणाची सुटे ना, गाठ काय सुटना. हा असा प्रयत्न केला, गाठ काय सुटना. मग त्यांनी सांगितलं आता असं करू, आता गाठ काय सुटना. म्हणले जा काहीतरी कापायला घेऊन ये. ते म्हणले विडीच आणावं लागेल. ते म्हणलं जा लवकर लवकर घेऊन ये वरच्या मजल्यात. आता तिघे चालल्यावर ते म्हणलं नाही नाही थांब, तुला नाही एकट्याला जाता यायचं, मी बी तुझ्या बरोबर येतो. दोघं जण चालले आणि विडी आणली, पण काठ काय ती असणारी कापल्या जाईना. कापतानी आता कापायची सुरुवात केली. गवळणीनं सांगितलं माझी विणी कापायची नाही. काय करायचं, माझी विणी काही कापायची नाही, कारण हे विणी आणि केश हे माझ्या सौभाग्याचं या ठिकाणी उत्तम असणारं काय आहे ते स्वरूपाचं माझं या ठिकाणी लिहिणं आहे, ते कापायचं नाही. ते का आत्ताची गवळं नाही का भाऊ, ब्युटी पार्लर येऊन काना काना का आता काय कळतच नाही बाय. तर हो का इथली केस काढायला लागली. आता इथं का आगी मावळ बसत का काय होतं नेमकं काय कळणारच. आता इथं काय वज आहे बा महाराज, तुम्ही तरी सांगा. बावाया कटका जाऊ द्या, आपल्याला काय करायचं. गवळणी सांगितलं हे अजिबात जमायचं नाही माझं. तुमची कापायची तर तुमची दाढी कापा. गावड्याने सांगितलं अजिबात जमणार नाही. अगं तुला माहिती का दाढी आणि मिशी मर्दाचं शान आहे नाही का, आपण दाढी मिशी काढणार नाही. आताची काय गडीत का ते नाही का मिशा काढायला, तसलं आपल्याकडे जमणार नाही. अहो पुढच्या काळामध्ये अशा मिशे होत्या माणसांना लिंबू फेकून मारलं तर अडकत होतं. विठ्ठल विठ्ठल असं. पण शेवटी काय झालं, गाप ते असणारी काय गाठ सुटलेली नाही, सुटा कापल्या जाईना. मग आता काय करावा सगळ्याला माहिती आहे. मग सकाळी सकाळी सगळे आणि मग कृष्णाने सांगूनच ठेवलं होतं आज आपल्या गावात सोंग येणार आहे रे नाही का. आणि मग काय लहान पोराला थोडंच लागतं व. मग काय त्यावेळेस माणसं म्हणले कसे काय उठणार. जरा वाजिलं बेल वाजिली टकटक असं दारावरती वाजिलं तर हे दोघं जण बाहेर निघले. नावीलाच झालं, बाहेर निघावं लागलं. आता काय करायचं. आणि म्हणून ते म्हणले अरे काय तुम्हाला पटत येईल का, ह्या वयात असं असतं का कुठं. म्हणले आम्ही नाही केलं भाऊ नाही का, हे रात्रीच्याला कसं झालं काय कळा. म्हणजे कृष्णाला काय म्हणजे त्याच्याकडे जावं लागेल. सगळे वाटाने ज्यावेळेस मग काय पोरांनी वरातच काढली. कोणी शेण मारतंय, कोणी चिखल मारतंय, कोणी खडे, कोणी दगड, काय विचारू नका. ज्या श्रीकृष्ण भगवंताकडे गेले आणि तिथं कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर सोडून टाकलं. कृष्णाने सांगितलं तुम्हाला बांधणार होती ना देवाने तुला बांधला. असो मला सांगायचे अशा अनेक खोड्या. मग अशा खोड्या करत असताना एका दिवशी घरीच खोडी केली भगवान परमात्म्याने. प्राचित्य आली स्वदेशी आता घरीच. मग यशोदेला वाटलं गवळणी सांगतात ना ह्याच्यात अजिबात खोटं नाही. मी आतापर्यंत समजित होते माझा असणारा मुलगा खोडकर नाही. आईला कोणाला वाटतं माझा मुलगा खोडकर नाही, तोच असणारा चांगला आहे. म्हणजे आपल्या मुलाला कधी दोष देत नाही. म्हणजे सांगितलं आता तू नाही उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. इथं राहायचं नाही. उद्या कुठं जायचं 4 तासांनी. झालंय का असं आहे का मला सांगायचं नाही. मी म्हणलं आपलं आता नुसतं नाही का कीर्तन संपून तरी काय वाट पाहत बसावं नाही का. एक तर घरून फोन येते सारखे कधी येतात कुठशी आलात असं ते. मी घरचं सांगत असतो काय लोकांचं सांगायची. इथं टावर खालीच रेंज आहे ना, दुसऱ्याला काय सांगावं नाही का. आणि म्हणून जास्त लांब होत नाही. सांगितलं आता उद्यापासून काय कर. उद्या पण नाही का रानामध्ये नाही का. मग श्रीकृष्णाने सांगितलं सगळ्या गवळणीला का सगळ्या असणाऱ्या सौंगाड्याला सांगितलं ए अरे तुम्ही गाया घेऊन सारे Oh,
गोपाळ रानात आली, शेवंगडी सुरू झाली आणि सगळ्यांनी गोलाकार बसले. म्हणले आता कवर, आता 8 वाजून गेल्या, 8:30 वाजल्या, भुका लागल्यात ना, लवकर जायचे. कृष्णा तुला कळत नाही का, लवकर जायचे. मग सगळे गोलाकार बसले आणि गोलाकार करून सगळ्याच्या सुधरी एकत्र केल्या आणि एकत्र करून सगळ्याला भगवान श्रीकृष्णाने तो काला वाटला. तो काला सर्वांनी घेतला. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले करू येडे वाकडे नाही विचारिला ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी आरती पेट. ज्ञानदेव तुकाराम देव ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठाई शमन येत नाही नारायण. आता उठाई शमन येत नाही नारायण. आता उठाई शमन येत नाही नारायण. करोने आज पुरले नवसदने काळा दिवस. आज पुरले नवसदने काळा दिवस. धन्य ते लोचन नित्य करते वामंगे रुक्माय देवी शोभा. पुंडलिकाच्या भीती प्रमाणे गा चरणी वाये धरी जगा. जय देव जय देव रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ पाली जगा. जय देव जय शिमाळा गा ठेवण कंठ कासे पितांबर कस्तुरलाट. देवेश्वर निश्चित भेटी गरुड हनुमंत पुढे वजन. जय देव जय देव जय पांडुरंगा राहीचा वल्लभ. आषाढी कार्तिकी भक्तजनेते चंद्रभागे माझे विष्णाचे कर. दर्शन राम ते विश्वासी नामदेव भावे वलत. जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ. हरते ज्ञान राजा महाकवल्य तेजा. श्री साधू संत विदला माझा. हे लपले नान जगे ते जनती कोणी अवतार पांडुरंगा. ठेवले ज्ञान आरती ज्ञान राजा महाकवल्य तेजा. श्री साधू संत विदला माझा. लपले विष्णू ब्रह्माच गेले राम जनार्दनी. शरणे मस्तकटी आरती ज्ञान राजा महाकवल्य तेजा. श्री साधू संत म्हणो विदला माझा. हे आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी अंबा. हे राजस्थान तारले तैसित पोवाचे आभंगर. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी अंबा. हे तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी अंबा. घाले लटांगण रुक्माई
जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी पंढरीचा वार करी वारी चुकून दे माझे सकळा हरीच्या दासा कल्पनेचे ही संत मंडळी सुखिया माझे विष्णुदास भाविक असे सवी कल्याण जमकीन ही संत मंडळी सुखिया राधा रुक्माई ठोबा दिसिल तरे पाये पांडुरंगा समज दे निक तुझी काय न मागू देवा मज ठेवी देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 हरी विठ्ठल श्री नामदेव पंढरीनाथ भगवान की जय मीनाणेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत सावता महाराज की जय संत वामनभाऊ महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव गुरुदेव ऐका आताच्या ठिकाणी श्री हरिभक्त परायण आदरणीय खाली बसा दोन आमचे बंधू या ठिकाणी राजेंद्र महाराज झेंडे यांचं सुसराबी असे कीर्तन झालेले आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या तसेच या ठिकाणी मृदंगाची साथ